नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला 2047 पर्यंत विश्वगुरू करण्याच्या दृष्टीने जो संकल्प घेतला त्याच दृष्टीने आजचा अर्थसंकल्प आहे. याचा शेवटच्या व्यक्तीलाही लाभ मिळेल असा हा अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मुनगंटीवार म्हणाले की यापूर्वी विरोधकांनी कोणते दिवे लावले ते सांगावे, मग विरोध करावा. देशात 36 लक्ष कोटी रुपये वितरित केले. 1 कोटी लोकांना सोलार मार्फत वीज मिळेल. तिसरी इकॉनॉमी होईल. 2013 मध्ये विरोधकांनी बजेटमध्ये काय दिले होते, देशाची किती प्रगती केली, संयमाने बसले तर 2 मते विरोधकांना दास्ती मिळतील असेही त्यांनी म्हटले. राज ठाकरे नाशिक दौरा संदर्भात बोलताना प्रत्येक पक्षाला अधिकार आहे, मोर्चे बांधणी केली पाहिजे, मात्र काँग्रेससाठी ही शेवटची निवडणूक आहे. 2024चे खाते वाटप झाले होते, आता त्यांचे आपापसात भांडणं सुरू झाले. कदाचित त्यांना ही महायुतीत यायची इच्छा झाली असेल, कदाचित भाजपमध्ये केलं होतं क्लीन चिट मिळेल असं उद्धव ठाकरे यांना असेही वाटत असेल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. हा जुलैमध्ये जेव्हा संसदेचं नवीन सरकार म्हणजेच माननीय मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री होईल, तेव्हा तो अर्थसंकल्प जुलैमध्ये होणार आहे. पण तरीही विश्वगौरव देशनायक युगपुरुष नरेंद्र मोदीजींनी जो संकल्प केला या देशाच्या प्रगतीचा, या देशाला 2047 पर्यंत विश्वगौरव बनवण्याचा, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देशाची प्रगती वेगाने व्हावी याला आधार देणारा अर्थसंकल्प आहे. नारी से नारायणी तक असेल किंवा लखपती दीदी असेल, बचत गटांच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक स्वातंत्र्याचं स्थान हे निश्चित करण्याचा विषय असेल, भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही, स्वातंत्र्यानंतर 66 वर्ष ही समस्या होती, आता पुन्हा 2 कोटी घरांना मंजुरी देत या संदर्भामध्ये सरकारने आपली भूमिका, अन्न वस्त्र निवारा, एकीकडे 80 कोटी जनतेला मोफत धान्य, 2 कोटी नवीन निवारा देण्याचा संकल्प, यासोबतच पायाभूत सुविधांसाठी प्रचंड अशी राशी उपलब्ध करून दिली आहे. आपणही बघतोय की अशा पायाभूत सुविधा या स्वातंत्र्यानंतर इतक्या वेगाने होताना आपण आत्ता अनुभवतो आहे. रोजगार आणि रोजगार देताना सुद्धा शेवटच्या पंक्तीत बसलेल्या व्यक्तीला रोजगार देण्याच्या दृष्टीने सुद्धा, फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा मदत करण्याच्या दृष्टीने अनेक योजना या अर्थसंकल्पामध्ये ज्याचं सुतोवाच केलं आहे. देश हा भयमुक्त व्हावा, देश भूकमुक्त व्हावा, देश रोजगारयुक्त व्हावा, देश विषमतामुक्त व्हावा आणि या देशाचं स्थान हे आता तिसऱ्या इकॉनॉमीकडे जावं, हा संकल्प यातून आपण बघतोय आणि मला विश्वास आहे की मोदी है तो मुमकिन है. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.